अकलूज पोलिसांची मोठी कारवाई. सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश. 12 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पोलिसांनी विजयवाडी येथील गाजलेल्या घरफोडी दरोडा प्रकरणाचा छडा लावत सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश केलाय. अकलूज पोलिसांनी या प्रकरणात आशिष बप्पा काळे, प्रकाश कैलास भगवे आणि गुन्ह्यातील साथीदार सोनार निलेश महादेव चव्हाण यांना अटक केली असून तब्बल 12,71,466 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत. या गुन्ह्यातील आणखी 4 सराईत आरोपींचा शोध सुरू आहे. 17 जून 2026 रोजी मध्यरात्री माळशिरस तालुक्यातील विजयवाडी येथे एका वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी घरात घुसून दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी देत घरातील सोन्याचे दागिने लंपास केले होते. या घटनेनंतर अकलूज पोलिसांनी गुन्ह्याचा कसून तपास सुरू केला. स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीनं घराची रेकी करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली. आरोपींकडून 12,71,466 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी चोरीचे सोने वितळवून विकण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी वेळेत कारवाई करत सोनारालाही ताब्यात घेतले. या प्रकरणातील आणखी 4 सराईत दरोडेखोर फरार असून त्यांच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. 17 मे 2026 रोजी अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील विठ्ठलवाडी या गावी 2 वृद्ध व्यक्ती घरी असताना रात्रीच्या सुमारास एक जबरी चोरीचा प्रकार झाला होता. त्याप्रमाणे अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी फिर्यादी प्रतापसिंह शंकरराव कदम यांनी फिर्याद दिली होती आणि सुरुवातीला आपण जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये वृद्ध घरी असताना त्यांना जबरदस्तीने मारहाण करून चोरी करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा हा वृद्ध व्यक्तींच्या संदर्भात असल्यामुळे सोलापूर ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांनी या गुन्ह्याच्या तात्काळ उघडकीस येण्याबाबत काही सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी अकलूज विभागाचे DYSP श्री संतोष वाळके सर यांनी आणि आम्ही स्वतः व्हिजिट दिली होती. त्याप्रमाणे सदर गुन्ह्याचा जो तपास जो आहे गुन्हे प्रकटीकरण शाखा अकलूज पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करीत होते. सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी विशाल कदम साहेब हे होते. या गुन्ह्याच्या तपासामध्ये काही तांत्रिक विश्लेषण आणि तपास पथकाने केलेल्या तपासामध्ये सदर गुन्हा हा दरोड्यासारखा असल्याने सदर गुन्ह्यात 7 आरोपी निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यास BNS कलम 310(2) एक वाढीव कलम लावण्यात आले होते आणि सदर गुन्ह्याची गंभीरता अधिक वाढल्यामुळे या गुन्ह्याचा तांत्रिक तपास चालू होता. अकलूज पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेला तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यातील 7 आरोपींची नावे निष्पन्न झाली होती आणि यातील जे आरोपी जे आहेत या आरोपींचा अकलूज पोलिसांनी धाराशिव जिल्हा कळंब या ठिकाणी पाठपुरावा केला असता त्या ठिकाणी आरोपी असल्याची खात्रीला एक बातमी मिळाल्याने वेषांतर करून सदर आरोपींना ताब्यात घेतले होते. आरोपींच्याकडे अधिक तपास करता यातील जो आरोपी आहे आरोपी हा एक सोनार आहे आणि त्या सोनाराने त्याचा दरोड्यातील साथीदार सोनार असल्याने त्याचा सोनार असल्याचा फायदा घेऊन सदर गुन्ह्यात चोरी झालेले जे सोन्याचे दागिने होते ते वितळून पुढच्या एका सोनाराला ते विक्री केले होते. या गुन्ह्यातील जो चोरीस गेलेला मुद्देमाल जो आहे तो 100% हस्तगत करण्यात आलेला आहे. यातील अद्यापर्यंत 7 आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि 3 आरोपींना अटक केलेली आहे. माननीय न्यायालयाने सदर आरोपींची 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली होती. या गुन्ह्याच्या आरोपींच्याकडे जर पोलीस कस्टडीची रिमांड मिळाली होती त्यामध्ये अधिक तपास केला असता त्यांचे गुन्ह्यातील इतर साथीदार निष्पन्न झालेले आहेत. सदर जे साथीदार जे आहेत या साथीदारांचा शोध घेत आहोत. या संपूर्ण गुन्ह्याच्या तपासामध्ये अकलूज गुन्हे प्रकटीकरण शाखेचे तांत्रिक विश्लेषण करणारी टीम आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे जे प्रमुख आहेत
पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम आणि त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंके साहेब यांनी जो तपास केला, अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा तपास होता, तरीही अकलूज पोलिसांना या दरोड्यासारख्या गुन्ह्याची उकल करण्यात यश आलेले आहे. या बाबतीत तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता.